सद्गुरू श्री वामनराव पै सांगतात, परमात्मा आपल्या हृदयात आहे. सर्व जगाकडे आपले लक्ष जाते, पण परमात्म्याकडे आपले लक्ष जातच नाही. परमात्म्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळेच जीवनाचा पाया डळमळीत झाला आहे व परिणामी जीवनाची इमारत डळमळू लागली आहे. ही जीवनाची इमारत केव्हा कोसळेल व आपला केव्हा कधी कसा चकाचूर होईल या भयाने व चिंतेने सर्व त्रस्त झालेले आहेत. धनधान्य समृद्धी असूनसुद्धा मनशांती नाही अशी व्यवस्था झालेली असताना त्या अभावी इतरांची काय केविलवाणी अवस्था असेल याची फक्त कल्पनाच केलेली बरी. मनशांतीशिवाय सत्ता, संपत्ती, कीर्ती इत्यादी सर्व व्यर्थ आहे. मानवाला सर्व काही होऊन गेल्यावर उशिरा उमगते हीच खेदाची गोष्ट असून खऱ्या अर्थाने तीच मानवाची शोकांतिका आहे. मनाला स्थिर करणे हा मनशांतीचा राजमार्ग आहे. स्थिर मन हा सुखाचा सागर असून चंचल मन हे दुःखाचे आगार होय. कुत्र्याचे शेपूट काहीही उपाययोजना केली तरी ते वाकडेच असते असा सर्वत्र अनुभव आहे. एका माणसाने ते शेपूट नळीत घातले व शेपूट सरळ केल्याच्या आनंदात तो सर्वांकडे अळटीत पाहू लागला. थोड्या वेळाने ते शेपूट नळीतून काढल्यावर पुन्हा पूर्वी होते तसेच वक्र झाले व तो प्रकार पाहताच त्या माणसाने कपाळाला हात लावला. मनाच्या बाबतीत मानवाचे असेच झाले आहे. मनाला स्थिर करण्यासाठी मानवाने अविरत प्रयत्न केले. कनक, कांता, सत्ता, कीर्ती, सिनेमा, नाटके, तमाशा, नाचगाणी वगैरे नाना प्रकारच्या नळ्यात मन घालून ते स्थिर करण्याचे प्रयत्न झाले, पण सर्व व्यर्थ. मनाचे शेपूट वाकडे ते वाकडेच. याला उपाय अवघा एकच, तो म्हणजे मनाला अखंड स्थिर उभे राहण्यासाठी वीट पाहिजे. ही वीट अशी पाहिजे की ती मनापेक्षाही सूक्ष्म, मनापेक्षाही बलवान व अत्यंत स्थिर अशी असली पाहिजे. अशी वीट एकच आहे, ती म्हणजे परमात्मा. परिसाला लोखंडाचा स्पर्श झाल्याबरोबर लोखंडाचे सोने होते, त्याचप्रमाणे परमात्मा या अवीट विटेवर मन आरूढ झाल्याबरोबर मनाचे मन पण हरपते व त्याचे रूपांतर उन्मन या अवस्थेत होते. देवाची भेट होण्याचे नेमके ठिकाण म्हणजे उन्मन होय. संतांचा अनुभव हेच सांगतो. उन्मनीच्या सुखा आत पांडुरंग भेटी देत. म्हणून परमात्म्याची प्राप्ती करून घेणे हा परमशांतीचा उत्कृष्ट मार्ग होय.